उद्धव रवींद्र गलांडे. मी शिवसेनेचा उपशहर संघटक आहे. मी आत्ता वडगाव शेरी प्रभाग क्रमांक 5मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे शिवसेनेकडनं. आणि महिलांसाठी आई छाया रवींद्र गलांडे यांनी पण इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे. आत्तापर्यंत साहेबांचे आमचे जे शिंदे साहेब आहेत त्यांच्या आदेशानुसार आत्तापर्यंत जी युती झाली आपली, त्या युती धर्म आम्ही प्रामाणिकपणे सगळ्यांनी पार पाडलेला आहे. आणि आत्ता इथून पुढं जी इलेक्शन होती महानगरपालिकेची, त्यासाठी आम्हाला संधी मिळावी हीच विनंती आमची राहीन पक्षश्रेष्ठींकडे. आणि आत्ता प्रभाग नंबर क्रमांक 5मध्ये आत्तापर्यंत जो प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तो खूप छान प्रतिसाद आहे, जेणेकरून आमचा विजय हा निश्चितच आहे. आणि शिंदे साहेबांनी आत्ता जे काम केले पूर्ण महाराष्ट्रभर, तर त्याचा रिझल्ट आम्हाला दिसतो आहे. जेव्हा आम्ही प्रचारात लोकांशी जेव्हा संवाद साधतो ना, त्यावेळेस शिंदे साहेबांबद्दल लोकांची खूप तळमळ आहे आणि त्यांच्या उमेदवाराला प्रतिसाद लोक द्यायला तयार आहेत. आत्तापर्यंत जे ग्राउंड लेवलला आम्ही काम करत आलो आहे, आम्ही सगळे शिवसैनिक प्रत्येक वेळेस 3 वर्षापासून आम्ही प्रत्येक सामाजिक समस्या लोकांच्या ज्या आमच्यापर्यंत येतात त्या आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत करत आलो आहे. बऱ्याच गोष्टींना यश आलेलं आहे आणि वडगाव शेरीकरांनी ते पाहिलेलं आहे. किती उमेदवार आहेत वडगाव शहरी मतदारसंघामध्ये? एकूण 6 प्रभाग येतात, त्यामध्ये मी 5मध्ये इच्छुक आहेत. माझे काही मित्र सहकारी आहेत ते 3मध्ये आहेत, काही 5मध्ये पण आहेत, 2मध्ये पण आहेत. पण आमची कॉमन भूमिका राहील की कुणाला जरी हे भेटलं तर आम्ही एकमेकांसाठी काम करायला तयार आहोत. नागरिकांकडनं कसा प्रतिसाद आहे? कुठल्या गोष्टींसाठी नागरिकांकडनं आता आम्ही जे प्रत्यक्षात बघतोय ना, आता स्वतः आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन आमची इच्छुक उमेदवारीची जी माहिती देतोय किंवा पत्रकं वाटतोय, त्यातून आम्हाला असं जाणवतं की खास करून ज्या महिला आहेत, महिला वर्ग शिंदे साहेबांच्या कामावरती अत्यंत खुश आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला बघायला भेटतो आहे. आणि तो आपल्याला निवडणुकीत आत्तापर्यंत लोकसभेला पण झाला, त्याचा इफेक्ट विधानसभेला झाला आणि साहजिकच आता महानगरपालिकेला पण तो होईलच. म्हणजे थोडक्यात लाडकी बहीण हो, लाडकी बहीण आमच्या पाठीशी. शिंदे साहेब आत्तापर्यंत प्रत्येकाला न्याय प्रामाणिकपणे देत आले आहेत. आमचा निरोप फक्त त्यांच्यापर्यंत गेला की तो 100% त्याच्यातून आउटपुट येईनच. आजपर्यंत शिंदे साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली. आजपर्यंत पण आता ह्याच्या पुढे पण शिंदे साहेब आम्हाला ताकदच देणार हे आम्हाला ठाऊक आहे आणि आमचा योग्य विचार होईल. शिंदे साहेबांची एवढी क्रेज आहे महिलांमध्ये. साहेब ॲक्च्युली जे लोक जे म्हणतात आहे की महायुतीचं आता धनुष्यबाणला मतदान आम्हाला करायचं आहे, धनुष्यबाणला लोकांना मतदान करायचं आहे. आणि शिंदे साहेबांनी गोरगरिबांसाठी एवढे कार्य केलेले आहे आणि आम्ही साहेबांकडून अपेक्षा केलेली आहे आणि साहेब आम्हाला न्याय देतील. उमेदवार कोणी असून द्या, एक सर्वसामान्य घरातला शिवसैनिकसुद्धा असेल, तो आमचा उमेदवार असेल, त्यांना निवडून येण्याची ताकद आम्ही करणार आहे. फक्त आमची मागणी इथे शिवसेनेचा उमेदवार इथं उभा असला पाहिजे.